तुकाराम महाराजांनी माता पित्याला धन्यता दिलेली आहे. कोणाच्या कोणाच्या माता पित्याला धन्यता दिली? कुळी कन्या पुत्र भोतीजे सात्विक त्यांच्या कुळामध्ये मुलं मुली जन्माला येतात. प्रत्येकाच्या घरामध्ये अपत्य आहेत, पण त्या अपत्यांच्या समोर जीवनाचा आदर्श म्हणाल तर काहीही सांगता येत नाही. कशासाठी जीवन जगायचं ह्याचा जर प्रश्न विचारला तर त्यांना सांगता येणार नाही. सांगता येईल असं वाटतं तुम्हाला? जीवनाचं शाश्वत मूल्य काय हे गोष्ट हल्लीच्या मुलांना सांगता येणार. बरं, मुलं काय अडाणी आहेत असं शिकतात, इंग्रजी माध्यमातून शिकतात, चांगल्या चांगल्या शाळेमध्ये जातात, शेकडो हजार रुपये खर्च करतात, पण करतात काय? आमच्या कुळामध्ये कन्यापुत्र आहेत, पण ते गीता भागवत वाचत नाही. कीर्तन पण कोणाला माहिती नाही, भजन तर कोणी करतच नाही, भजन कोणी करतच नाही. का? आम्हाला त्याची गरज नाही. आम्ही धर्माची वाट लावली. आम्ही आमच्या धर्माची वाट. सांगा तुम्ही मला, प्रत्येकाच्या घरामध्ये गीता आहे थोडी, असं भागवत आहे, त्याचं वाचन आहे, मुलं वाचतात, मुली वाचतात, मग काय त्याचा उपयोग आहे? त्या मुलीने जीवन कसं जगावं, त्या मुलाने कसं जीवन जगावं? ती मुलं काय तुमच्या आमच्या मालकीची आहेत का? कोणाच्या मालकी? भले तुमचं नाव असेल, म्हात्रे आहे, ठाकूर आहे, पाटील आहे, तो शिक्का आहे, तो शिक्का पुसून जातो. मुळात ती मुलं कोणाची आहे? कुळी कन्या पुत्र भोतीजे ही कन्या पुत्र देवाची आहे. कोणाची? आता कशी देवाची आहे त्याचा आपल्याला थोडासा विचार करायला पाहिजे. विठ्ठला